हॅलो फ्रेंड्स, मी अलका घोडके माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारखा डाळ तडका आणि मस्तपैकी जिरा राईस. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे 1 वाटी तांदूळ घेतले आणि तांदूळ आपल्याला 10-15 मिनिट भिजवत ठेवायचे, म्हणजे भात आपला असा एकदम मोकळा आणि मऊसूत होईल. 15 मिनिटानंतर आपल्याला तांदूळ काढून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे त्याचं पॉलिश पूर्ण निघून जाईल. आता आपण कुकरला भात लावून घेऊ. कुकरमध्ये 1 वाटी तांदूळ आणि 1.5 वाटी पाणी असं मी भात लावून घेतलं. भात शिजेपर्यंत आपण आता डाळीला तडका देऊन घेऊ. त्यासाठी कढईमध्ये मी 2 चमचे तेल आणि थोडंसं बटर टाकलं होतं. हवा असल्यास बटर तुम्ही जास्त वापरू शकता. आता आपण मोहरी आणि जिरे टाकून घेतले. मोहरी जिरे छान तडतडले की त्यामध्ये कांदा टाकून घेऊ आणि कांदा आपल्याला छान असा लाल होईपर्यंत तळून घ्यायचा. त्यामध्ये मी कांदा लसणाची पेस्ट घालत आहे. आणि याला 2 मिनिट असं परतून घ्यायचं. हे बघा, आपला कांदा छान परतलाय. आता त्यामध्ये टोमॅटो घालू. टोमॅटो छान मऊ होऊ द्यायचं. टोमॅटो मऊ झालं की आपण वरतून काही मसाले घालून घेऊ. सर्वात पहिले आपण लाल तिखट घालून घेऊ, म्हणजे छान तळल ते. इथे मी 2 चमचे लाल तिखट घातले, 1 छोटा चमचा धने पावडर आणि 2 चमचे गरम मसाला. मसाले छान परतून झाले की त्यामध्ये डाळ टाकून घेऊ. आता तुम्हाला डाळ जेवढी पातळ घट्ट पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. मी इथं थोडंसं कुकर धुवून पाणी घालून घेते आणि डाळीमध्ये मी डाळ शिजताना मीठ घातलं होतं, त्यामुळे मी मीठ आता टाकणार नाही. आणि हे बघा, डाळ अशी इतपत मी पातळ ठेवली. आता आपण हिला बाजूला ठेवून घेऊ. आता डाळ बाजूला ठेवून देऊ आणि डाळीमध्ये वरतून टाकण्यासाठी तडक्यासाठी एक पॅन ठेवू. डाळीला तडका देऊन घेऊ आणि मग आपला डाळ तडका तयार होईल. तर कढईमध्ये मी थोडं बटर टाकले वरतून तडका टाकण्यासाठी. आता थोडे लसणाचे काप 1 चमचा कापून घेतले होते मी. बघा, उभ्या आकारात कापलेत लसणाचे काप. 2-4 लाल मिरच्या आणि इथे तुम्हाला थोडंसं तिखट टाकायचं असतं तर टाकता येते. आणि कढीपत्त्याची पाने. आणखी जर तिखट पाहिजे तर आणखी तिखट टाकू शकता तुम्ही. मी 1 चमचा टाकून घेले इथं तिखट आणि त्याला छान तळू दिलं की मग तो गरम गरम तडका आपल्याला डाळीमध्ये टाकून घ्यायचा. आणि हे बघा, असा मस्त असा तडका आपल्या डाळीला बसला आहे. मस्त डाळ तडका तयार आहे. तडका दिला की खमंग असा वास येतो मस्त. आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ. आणि आता हे आपण बाजूला ठेवून घेऊ. तोपर्यंत आपला भातही शिजला असेल. आपण एकदा बघूया. मस्त आपला भात शिजलाय. बघा कसा मोकळा आणि मऊसूत भात शिजलाय छान. तर मी इथे जिरा राईस करण्यासाठी 1 चमचा जिरे घेतले, 2-4 लवंगा, तेजपत्ता आणि कढीपत्ता. तर गॅसवर मी त्याच पॅनमध्ये तेल टाकलं, लवंगा, जिरे याला 2 मिनिट परतून घेतलं. त्याच कढईमध्ये तेजपत्ता आणि कढीपत्ता टाकून घ्यायचं आणि तसाच तडका आपल्याला भातामध्ये वरतून टाकून घ्यायचा.
आणि याला एकदा मिक्स करून पूर्ण भाताला लागेल असे जिरे परतून घ्यायचे. आणि हे बघा मस्त आपला हॉटेलसारखा जिरा राईस आणि दाल तडका तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.